अरे बायको आहे ना अशी मुठीत हवी आपल्या. ती कुठे जाते काय करते सगळं माहिती हवं आपल्याला. हे तुम्ही सांगताय आणि तुम्ही ना जरा गप्पच बसा प्लीज. 2 दिवस झाले माझी बायको घरी आलेली नाहीये. मला किती टेन्शन आहे ना माझं मला माहिती आहे. वरून मलाच बोला तुम्ही. ते अथर्वने सगळ्यांसमोर कानाखाली मारली तेव्हा नाही काय बोललात? तेव्हा गप्पा बसून होता हा? तर बोलतोय. आणि तू ग मायाशी लग्न करून आलो होतो तेव्हा फार खुश झाली होतीस. तेव्हा काय म्हणत होतीस? वाव अजित ग्रेट. मुके घेत होतीस माझी. मला घेऊन नाचत होतीस. आता असं करू तसं करू ह्याम करू त्याम करू. त्या मंजिरी मामीला चांगलाच धडा शिकवू. काय केलात तुम्ही? काय केलात? तुमच्या या ड्रामाच्या नादात माझा हनीमून व्हायचा राहून दिलात तुम्ही. सॉरी रे, खरंच सॉरी. मला खरंच कळत नव्हतं काय करावं काय बोलावं. डोकं फिरलं होतं माझं. सॉरी ना. मला खरंच असं वाटतं की तू बोलतोयस ते बरोबर आहे. म्हणजे माया आपल्या उपयोगी पडली असती पण ती अचानक गायब झाली ना. म्हणून काय करावं काही सुधरतच नव्हतं मला. मला वाटतं ना आपण कपाट चेक केलं पाहिजे. काहीतरी चोरी करून गेली असेल ती. हा करा चेक करा. लगेच करतो. काय लगेच करतो? अहो काय आहे तुमच्या कपाटात चोरी करण्यासारखं? उगीच आपलं काहीतरी. हे काहीतरी ना वेगळं प्रकरण आहे. मला 100% खात्री आहे की मायाला या मंजिरीनेच गायब केलंय. मंजिरीला कळलं नसेल ना. काय? हेच की अंबिकाचा खून करायला मायाला मंजिरीने सांगितलंय हे मला कळलंय. हे मॉम बघ असं असेल ना तर शांत बसून चालणार ना. आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी लवकरच. काय करायचं? सिंपल आहे. हे जे काय तुला सिक्रेट माहिती आहे मंजिरी मामीचं जा जाऊन सांग सगळ्या घरातल्यांना. हो ते ब्लास्ट एकदाच. मस्त आयडिया आहे पण सगळ्यांना नाही सांगायचं. हे फक्त मीराला सांगायचं. फक्त मीराला का? कारण मीराला ही बातमी सांगितली की मोठा ब्लास्ट होईल. त्याचा मोठा परिणाम होईल सगळ्यांवर. आता वेळ आली आहे मीराला मंजिरीचं सत्य कळण्याची.